स्वागत आहे पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आलेलो आहोत शिवणे इथल्या हेल्दीजिनी येथे आणि हेल्दीजिनीमध्ये खूप स्वादिष्ट आणि रुचकर पदार्थ तयार होतात. नावातच हेल्दीजिनी आहे, त्यामुळे तुम्ही ओळखला असेल की हेल्दीजिनी म्हणजे काय प्रकार आहे. तर चला आपण हेल्दीजिनीच्या ओनरकडून जाणून घेऊया त्यांच्या या बिझनेस विषयी. मी आशुतोष महागावकर. हेल्दीजिनी एक खूप छान कन्सेप्ट आहे, याला क्लाउड किचन म्हणतात. आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे व्यंजन जे हेल्थसाठी खूप चांगले आहेत असे तयार करतो. आमच्याकडे पराठा थाळी, राईस थाळी, त्यासोबत ड्राय स्नॅक्स वगैरे सुद्धा खूप प्रकारे मिळतं. तशा पंजाबी डिशेस आपण म्हणू शकतो, पण आम्ही त्याच्यामध्ये ऑइल जे आहे ते वापरत नाही. म्हणजे जे सॅलेड ऑइल नावाचा एक प्रकार असतो तो वापरतो, जेणेकरून की तो हेल्थसाठी खूप चांगला आहे. त्याच्यामुळे जवळजवळ सगळ्या भाज्या आमच्याकडे आहेत अवेलेबल, ज्या आपल्या हेल्थनुसार खूप चांगल्या आहेत. ओके. आणि मला तुमच्याकडे दिसतात की तुमच्याकडे बिस्किट्स आणि लाडू पण मिळतात. So हे कुकीज biscuits- कुकीज ओके, कुकीज. सो हे कुकीज आहेत, हे काय वेगळं काय आहे याच्यात? नॉर्मली आपण कुकीज जेव्हा बघतो तेव्हा त्याच्यामध्ये मैदा वापरला जातो, शुगर असते. तर आमच्याकडे शुगर आणि मैदा दोन्ही वापरला जात नाही. त्याच्यामध्ये जॅगरी आणि मैदा बिलकुल नसतो, त्याच्यामुळे ते खूप हेल्दी आहे. जर आपण लाडू वगैरे पाहिलं तर त्याच्यामध्ये साखर बिलकुलच नाहीये. जस्ट म्हणजे कुकीजला नॉमिनल काही लोक जेव्हा म्हणतात की आम्हाला थोडंसं गोड पाहिजे, तर आम्ही त्याला शुगर टाकून देतो. त्यांना वजन नाही वाढवायचं, ज्यांचं वजन वाढलंय खूप, त्यांनी जर हे एक महिनाभर अंदाजे जर ट्राय केलं आमचं सगळे पदार्थ, म्हणजे मी खास करून सॅलेड म्हणेन, तर त्यांचं वजन नक्कीच कमी होईल आणि हेल्थमध्ये कुठेही कमी वाटणार नाही की अरे आपलं वजन कमी झालं तर आपण थोडे वीक झालो, असं बिलकुल वाटणार नाही. नमस्कार, मी मधू. स्वागत करते तुमचं हेल्दी जिनीच्या क्लाउड किचन मध्ये. हेल्दी जिनीच्या क्लाउड किचन मध्ये आम्ही पौष्टिक पदार्थ तयार करतो, जसे की सॅलेड, हेल्दी बाउल, पराठा थाली, राईस थाली, कुकीज, लड्डूस एक्सेट्रा. लड्डू मध्ये आपल्याकडे 8 व्हरायटी आहे. मल्टीग्रेन, डेट्स अँड फ्लॅक्सीड्स, रागी, फॉक्सटेल, अंजीर ड्रायफ्रूट लड्डू, ड्रायफ्रूट लड्डू, मेथी लड्डू, पीनट लड्डू, ते सगळं आपल्याकडे व्हरायटी आहे. 8 प्रकारचे व्हरायटी आहे सध्या, आणि अजून आपण वाढवण्याचा प्रयत्न करतो. तर ते लड्डूची व्हरायटी आहे. कुकीज आपल्याकडे 2 प्रकारचे आहे, रागी कुकीज आणि ओट्स कुकीज. लड्डूस मध्ये आपले काही शुगर नाहीये, कोणत्याही लड्डू मध्ये शुगर नाहीये. कुकीज मध्ये शुगर आहे, थोडा कमी ठेवलंय कारण की ते जळून जाते बेक करण्यामुळे. तर थोडा शुगर आहे लड्डू कुकीज मध्ये. लड्डू मध्ये काहीही शुगर नाही. चला आता मी तुम्हाला आपल्या किचन मध्ये पराठा थाली कशी होते हे दाखवते. आपण हे तेल घेतलं याच्यामध्ये सनफ्लॉवर ऑइल, थोडासा मस्टर्ड, थोडंसं जिरं, चॉप कोबी आणि पोटॅटो. टर्मरिक पावडर, कश्मीरी रेड चिली पावडर, कोरिएंडर पावडर, सॉल्ट. अजून काय बनवणार? बस
थोडं सॅलड काहीतरी काकडी आणि गाजर कट करू साईडला. सनफ्लॉवर ऑइल, मस्टर्ड सीड्स, cumin seeds, chopped onion, chopped tomato, salt, turmeric powder, red chili powder, garam masala, साईड कशाचं द्यायचं मूग दाल. हे लौकीचे पराठे आहे, हे सॅलड आहे, कॅरेट आणि झुकिनी, हे रेड राईस आहे, हे दाल आहे मिक्स दाल, आणि हे भाजी आहे फुलगोबी आणि आलू. हे आपली पराठा थाली आहे पूर्ण. आता तुम्ही आमच्याकडे पराठा थाळी बघितली. आमच्याकडे नुकतंच काही दिवसापूर्वी 5000 लाडूची एक मोठी ऑर्डर आली होती जी आम्ही पूर्ण केली. त्यापैकी मेथी आणि डिंक लाडूची ऑर्डर जी आहे ती कोणी केली ती रेसिपी आता ह्या सांगते. आता मी तुम्हाला मेथी लाडू मध्ये काय इन्ग्रेडियंट्स जातं ते सांगणार आहे. ते डिंक, मेथी, खोबरं, काजू आणि गुड, घी आणि बदाम, आणि हे आहे आमचं सिक्रेट पावडर. ह्याच्यामुळे आमच्या लाडूला एक वेगळी चव येते आणि याच्याने लाडू एकदम टेस्टी होतात, हेल्दी होतात. आणि हे सगळं आपण मिक्स करून ग्राइंड करून ह्याचे आम्ही लाडू करतो. तर ते आपण लाडू आता बघूया. हे ग्राइंड केलेलं आहे सगळं, यात घी वगैरे घालून आम्ही लाडू वळत असतो. आणि दिवसाला तुमच्याकडे किती लाडू तयार होतात? आमच्याकडे दिवसाला साधारणतः 500-600 लाडू तरी तयार होतात. वेगळं म्हणजे ते हे हे खूप पौष्टिक आहे, हेल्दी आहे, आणि त्यात गुळ वगैरे म्हणजे आम्ही साखर घालत नाही. एकदम नॅचरल आहे, एकदम नॅचरल आहे. आणि हे लाडू खूप पौष्टिक आहेत. हे लाडू डिलिव्हरीच्या नंतर लेडीजला देतात. हेल्थ साठी खूप चांगले आहेत. आपल्या हेल्दी किचन मध्ये ओट्स, लाडूंसोबत कुकीज हा प्रकारे स्नॅक्स मध्ये मिळतो. त्यामध्ये ओट्स कुकीज आणि रागी ओट्स कुकीज असे 2 प्रकार भेटतात. ओट्स कुकीज मध्ये थोड्या प्रमाणात मैदा आणि साखर वापरली जाते. हे थोडे हेल्दी आहेत कारण ह्याला फ्राय वगैरे नाही तर बेकिंग असल्यामुळे हे जास्त हेल्दी आहेत. पण त्याच्यापेक्षा आम्ही जास्त सजेस्ट करेल रागी कुकीज, ज्यामध्ये मैदा अजिबात यूज केला जात नाही, शुगर ही कमी प्रमाणात यूज केली जाते. ओट्स असतात तर फुल फायबर वगैरे असलेले हे रागी कुकीज आहेत आपल्याकडे. हे जास्त ऑप्शन आणि आमचे बेस्ट सेलिंग मधले कुकीज आहेत हे. तर तुम्ही एकदा ट्राय करून बघा. हे सगळं मी तर रेकमेंड करेन कारण मी स्वतः हे कुकीज भरपूर खातो आणि मला आवडतात. यांचे पदार्थ तुम्हाला मागवायचे असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या फोनवर संपर्क साधा आणि हेल्दी असे त्यांचे पदार्थ तुम्ही मागवू शकता, ते पण फ्री डिलिव्हरी या ऑप्शनमध्ये. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा
आणि इतरांबरोबर शेअर करा.